बुलढाणाच्या हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव 3 दिवस मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा झाला। महापंक्तीने या महोत्सवाची सांगता होते। 40 एकरमध्ये एकाच पंक्तीमध्ये 1.5 ते 2 लाख भाविक एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ घेत असतात। 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि 150 क्विंटल वांग्याच्या भाजी असे महाप्रसादाचं स्वरूप असतं आणि या पंक्तीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी मागणी आता भाविक करतात। मेकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची जयंती जी आहे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याच जन्मोत्सव आणि यात्रा महोत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही महापंगत। या एकाच महापंक्तीमध्ये 1.5 ते 2 लाख भाविक जे आहेत हे महाप्रसादाचा लाभ घेत असतात। संपूर्ण 40 एकराचं हे संपूर्ण क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळामध्ये एकाच पंक्तीमध्ये महाप्रसादाचं वाटप केलं जातं। आपण जर पाहाल तर हे भव्य दिव्य अशी महापंगत जी आहे ती बसलेली आहे। 1.5 ते 2 लाख भाविक असल्याचा अंदाज जो आहे तो आश्रमाच्या वतीने वर्तवण्यात येत असतो आणि महाप्रसादाचे जे काही स्वरूप आहे ते म्हणजे 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढेच क्विंटल वांग्याची भाजी अशा पद्धतीचा हा संपूर्ण महाप्रसाद असतो। ते 3000 पेक्षा अधिक स्वयंसेवक जे आहेत हे 3 दिवसापासून जे आहे या संपूर्ण महाप्रसादाच्या तयारीसाठी जे असतात लागलेले असतात आणि 100 ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर याचा महाप्रसादाचं वाटप केलं जातं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे ट्रॅक्टर सध्या या ठिकाणी लागलेले आहेत आणि या ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वयंसेवक जे आहेत ते या महापंक्तीला वाटप करणार आहेत। सध्या खरं तर सामाजिक एकतेचं दर्शन या महापंक्तीमध्ये पाहायला मिळतंय आणि मानवता हा एकच धर्म समजून या ठिकाणी आलेल्या भाविकांचं खऱ्या अर्थानं अगरबत्ती पुष्प आणि त्याला टीका लावून त्याचं पूजन केलं जाते आणि मानवता हा एकच धर्म अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो दिला जातो। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, हिवरा आश्रम, बुलढाणा।